आज आपण इथं शेपूची भाजी बघणार आहे. बऱ्याच जणांना शेपूच्या उग्र वासामुळे ही भाजी खायला आवडत नाही. शेपूची भाजी बनवायच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी एक पद्धत मी आज जी दाखवणार आहे, ती गावाकडे अगदी आवर्जून केली जाते. या पद्धतीने शेपूची भाजी केल्यास ही भाजी अधिक चवदार होते. चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी अनिता. अनिताज फूड बास्केटमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. इथं मी शेपूची भाजी स्वच्छ निवडून, धुवून रात्रभर एका सुकलेल्या कापडावर पसरून ठेवली होती आणि झाकून ठेवली होती. सकाळपर्यंत त्यातलं पाण्याचा अंश पूर्ण निघून जातो. या भाजीमध्ये घालण्यासाठी मी जो चक्री भोपळा किंवा काशी भोपळा जो किंवा लाल भोपळा म्हणतात, त्याची पानं घेतलेली आहेत. त्याची कोवळी पानं आपल्याला घ्यायची आहेत. ज्या पानाची लव हाताला अगदी मऊ वेल्वेटच्या कापडासारखी लागते, तशीच पानं आपल्याला घ्यायची आहेत. ज्या पानाची लव आपल्या हाताला टोचत असेल, अशी पानं अजिबात घ्यायची नाहीत. म्हणजे थोडक्यात काय, अगदी कोवळी-कोवळी पानंच आपल्याला इथं घ्यायची आहेत. ही पानं सुद्धा शेपूच्या भाजीबरोबर स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहेत. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पानं सुद्धा आपल्याला कात्रीने कट करून घ्यायची आहेत. भोपळ्याची पानं शेपूच्या भाजीमध्ये घातल्यामुळे भाजी अधिक चवदार होते. या पद्धतीनं मी बाकीची सुद्धा पानं कट करून घेतलेली आहेत. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे शेपूची भाजी सुद्धा मी कट करून घेत आहे. शेपूची भाजी निवडताना जेवढी कोवळी देठं आहेत तेवढीच आपल्याला घ्यायची आहेत. फार कठीण किंवा निबर झालेले किंवा कडक असलेले देठं अजिबात घ्यायची नाहीत. अशी पानं लवकर शिजत नाहीत, त्यामुळे शेपूची भाजी खाताना कचकच लागते. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जेवढी कोवळी पानं घेता येईल तेवढीच आपल्याला घ्यायची आहेत. देठं जेवढी काढून टाकता येईल तेवढी काढायची आहेत. ज्या भाजीमध्ये देठं लवकर शिजत नाहीत, अशी भाजी खायला चांगली लागत नाही. इथं मी शेपूची भाजी आणि भोपळ्याची पानं दोन्हीही चिरून घेतलेले आहेत. इथं फोडणीसाठी लसूण, कढीपत्ता, मीठ, साखर. साखर अगदी 2 बोटाच्या चिमटीत मावेल इतकीच घ्यायची आहे. याचं कारण मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते. जिरे, मोहरी आणि तीळ घेतलेलं आहे. थंडीतल्या प्रत्येक भाजीमध्ये मी तीळ आवर्जून घालत असते. थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत. फोडणीसाठी हिंग घेतलेला आहे आणि मिरची स्लिट करून घेतलेली आहे. मिरची कमी जास्त तिखट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता आपण फोडणी करूया. गॅसवर मी इथं कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. जिरे, मोहरी आणि तीळ घातलेलं आहे. त्यामध्येच हिरवी मिरची स्लिट केलेली घातलेली आहे. थोडीशी परतून झाल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि तोही परतून घ्यायचा आहे. त्यानंतर एकच चिमट आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. साखरेमुळं भाजीचा रंग हिरवागार अगदी आहे तसा राहतो. काळजी करू नका, एवढ्याशा साखरेमुळं भाजी अजिबात गोड होत नाही. पाव टीस्पून हिंग घातलेला आहे आणि तोही आपल्याला परतून घ्यायचा आहे. लगेचच आपण शेपूची भाजी घातलेली आहे. एवढी भाजी लगेचच परतून घ्यायची, म्हणजे खालची फोडणी अजिबात करपत नाही. नंतर मग भोपळ्याची पानं आणि उरलेली शेपूची पानं सुद्धा घालून भाजी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सगळी भाजी परतून झाल्यानंतरच आपल्याला मीठ घालायचं आहे. चिमटभर साखरेमुळं भाजीचा रंग अगदी हिरवागार आहे तसा राहतो. सगळी भाजी परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर सुद्धा परत एकदा भाजी परतून घ्यायची आहे. या भाजीसाठी मी कच्चा लसूण वापरते. तुम्हाला जर कच्चा लसूण आवडत नसेल तर तुम्ही फोडणीमध्ये घातलात तरी सुद्धा चालेल. या भाजीमध्ये कच्च्या लसणाची चव खूप छान लागते. लसूण घातल्यानंतर परत एकदा भाजी 2-3 मिनिटं परतून घ्यायची आहे. भाजी जर फार कोरडी वाटत असेल तर एखादा पाण्याचा हक्का मारायचा, म्हणजे भाजी शिजायला मदत होते. पूर्ण भाजी शिजून झाल्यानंतर मगच आपल्याला शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं आहे. भाजीला झाकण लावताना पूर्ण झाकण लावायचं नाही, नाहीतर भाजीचा रंग बदलतो. भाजीचा गॅस बंद करायच्या वेळी भाजी शिजल्यानंतर तळाला अजिबात पाणी राहता कामा नये. असं जर पाणी राहिलेलं असेल तर गॅस मोठा करून ते पाणी आटवून टाकायचं. अशा तऱ्हेनं आपली भाजी पूर्ण शिजल्यानंतर शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं आहे. शेंगदाण्याचा जाडसर कूट घातल्यामुळे भाजी खाताना शेंगदाण्याचा क्रंच खूप छान लागतो. ज्यांना शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल किंवा मुगाची डाळ आवडत असेल, त्यांनी 2 तास मुगाची डाळ भिजवून ठेवायची
आणि नंतर ती भाजीमध्ये घातली तरी सुद्धा चालेल. इथं मी फोर्कनी भाजी एकसारखी करून घेतलेली आहे आणि ही भाजी व्यवस्थित शिजलेली आहे म्हणून मी इथं गॅस बंद करत आहे. आता प्लेटिंग करून घेऊया. कोणतीही पालेभाजी खाताना शक्यतो त्याच्यावर लिंबू पिळून खावा म्हणजे ती भाजी पचायला सोपी जाते. इथं माझ्या शेपूची भाजीची रेसिपी कंप्लीट झालेली आहे. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.